ही 10वीची परीक्षा कशासाठी आहे नेमकं ते समजावून घेऊयात. अमुक एक मार्क पडावेत, अमुक ठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी नाही एवढे लागतातच बरं का मार्क. समाजामध्ये एक स्थान निर्माण करण्यासाठी चांगले मार्क गरजेचे आहेत. सगळ्या मित्रांमध्ये मलाच चांगले मार्क पडले पाहिजेत वगैरे वगैरे मुद्दे काही वेळा 10वीच्या मुलांच्या मनात असतात. यासाठी 10वीची परीक्षा आहे का? उत्तर आहे नाही. अनेक प्रकारच्या करिअरच्या अपॉर्च्युनिटीज ओपन होण्याचा पहिला चौक 10वी नक्की आहे. परंतु या 10वीच्या मार्कांवरच सगळे प्रवेश अवलंबून आहेत असं बिलकुल नाही. अगदी काही असतील परंतु सगळेच आहेत असं नाही. आणि एकूणच आजचं स्ट्रक्चर पाहिलं तर ती रॅट रेस पण नाहीये, मेरिट लिस्ट नावाचा प्रकार देखील नाहीये. मग हे 10वीचे मार्क कशासाठी महत्वाचे आहेत ते लक्षात घेऊयात. की मी जे करतो ते नीटपणे करतो. मी जर ठरवलं तर मला चांगले मार्क्स पडू शकतात. हे चांगले मार्क पडलेले जे आहेत, जे काही असतील, कुणाचे 90 असतील, कुणाचे 95 असतील, कुणाचे 70 असतील, हे जे मार्क्स आहेत हे माझा कॉन्फिडन्स वाढवणारे मार्क आहेत. पुढच्या जीवनाच्या परीक्षांमध्ये मला जाताना हे मार्क हे मी स्वतः मेहनतीने कमावलेले मार्क हे मला कॉन्फिडन्स देत राहतील, ताकद देत राहतील की मला इथून पुढच्या टप्प्यांवर देखील अशाच प्रकारचं यश मिळेल. आणि हे अशा पद्धतीची भावना तयार व्हावी, आपण कॉम्पिटंट बनावं आणि आपल्याला ह्या स्पर्धात्मक जीवनामध्ये चालता येतंय आणि नीटपणे चालता येतंय हे कळावं. यासाठी 10वीची परीक्षा आहे. त्याच दृष्टीने विचार करूयात, प्रयत्न करूयात जास्त मार्कांचे, परंतु जे पडतील ते ॲक्सेप्ट करूयात आणि पुढे जाऊयात.